जबर चोरी प्रकरणी नितीन विठ्ठल भोसले यास शहर गुन्हे शाखेनं अटक करत सुमारे 84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 5 एप्रिल रोजी बिराजदार हायस्कूल मित्रनगर शेळगी इथं अज्ञात आरोपीनं प्रवीण मुरारी सागर यास मारहाण करून त्याच्या खिशातील 1700 रुपये काढून घेतले। तसंच त्याचा मोबाईल घेऊन त्यातील फोन पे अकाउंटवरून 8,000 रुपये अज्ञात आरोपीनं स्वतःच्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घेतले होते। याबाबत जोडभावीपेठ पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेकडील तपास पथकांनी घटनास्थळी भेट दिली होती। गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक आणि त्यांचं तपास पथक आरोपीची माहिती काढत असताना सदर आरोपी जुना बिडी घरकुल इथं एका घरासमोर मोटरसायकलीवर बसलेला असल्याची माहिती मिळाली। त्यावरून त्याला ताब्यात घेतला असता त्याचं नाव नितीन विठ्ठल भोसले वय 28 राहणार संगमनगर जुना बिडी घरकुल असं असल्याचं निष्पन्न झालं। त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यानं गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं। तसंच यातील फिर्यादीकडून जबरदस्तीनं काढून घेतलेली रोख रक्कम 1700 रुपये जप्त करण्यात आले। त्याचप्रमाणे त्याचा मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढील कारवाई करता त्याला जोडभावीपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजित घायगुडे यांनी पार पाडली।